अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय सुंदर असे निर्णय या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी असेल किंवा जनतेसाठी घेतलाय। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आज आपण जर का पाहिलं तर वाळूच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय इतकी वाईट अवस्था आहे की महाराष्ट्रात मला वाटतं कुठेही ठेके नाहीत, कुठेच कॉन्ट्रॅक्ट नाही। पर असं असताना महाराष्ट्रातल्या जवळपास 100% आमदारांचा करोडो रुपयाचा निधी 100% कामं चालू आहेत। मग इथे वाळू येते कुठून? प्रत्येक गावामध्ये घरांचे बांधकाम चालू आहेत, मग इथे वाळू येते कुठून? अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न इतका स्पेसिफिक आहे की आपण ह्या वाळूच्या आणि मुरुमच्या धोरणाच्या बाबतीत आपण अनेक धोरणं बदलली, अनेक निर्णय चांगले घेतले, परंतु वाळू आणि मुरुमच्या बाबतीत अध्यक्ष महोदय इतकी भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे की आपण एमपीडीए वाल्यांची यादी वाचून दाखवली। अनेक अधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर जात आहेत, डंपर जात आहेत। मग आम्ही या धोरणामध्ये बदल करणार आहोत का? कारण अध्यक्ष महोदय, आज जळगाव जिल्ह्यामध्ये एकही ठेका जे धोरण आपण अवलंबलं ते धोरण आजपर्यंत कार्यान्वित झालेलं नाही। त्याच्यापेक्षा मागच्या 10 वर्षापूर्वी जे धोरण राज्यामध्ये होतं त्याच्यामुळे 100% याच्या बाबतीतलं जे काही पूर्ण राज्यामध्ये समतोल राखला जात होता। आज जर का जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लिलाव झाला तर तिथून पूर्ण महाराष्ट्रभर वाळू जाते आहे, तिथला समतोल राखला जात नाही। त्याच्यामुळे माझी स्पेसिफिक विनंती अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना आहे की एका बाजूला खासदार, आमदार, मंत्री यांचे सगळ्यांचे कामं चालू असताना मग ही वाळू येते कुठून? जर ती वाळू येऊ द्यायची असेल तर आपण धोरणात बदल करणार आहात का? हा माझा प्रश्न आहे।